हम महेश्वर हे गाव अहिल्यादेवी होळकरचं राजधानी व त्याच्या जवळ होतं. त्या कारणास्तव राणी अहिल्याबाई होळकर इथं राहत होते. तर मी हे तुम्हाला जे दाखवते गेस्ट हाऊस आहे, जे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस असतं. बाय द वे तुम्हाला पहिले ब्लॉकमध्ये दाखवलेलं असेल पुण्याचं. तसं प्रकारचं हे म्हणजे हर तालुक्याने एक असतंच, असं हर ठिकाणी असतं. तर रात्रभर इथं झोपलो. हिचं खासियत हे खूप जुनं होते, खूपच जुनं, एकदम जुन्या टाईप होतं. एकदम त्याचे बाथरूम वगैरे जुनं टाईप होतं, म्हणजे एकदम जुनं, पण ठीक आहे, से होतं. आणि हे आता महाराष्ट्र शासनचं तर आहे नाही, हे मध्य प्रदेश मधलं शासनचं आहे. मध्य प्रदेश शासन. तर इथून आम्ही आता इथून थेट आम्ही चाललो होता पूजेचं तिथं काम आहे. तिथं म्हणजे तिथं पूजा आरती जे काय होत असेल मलाही माहीत नाही. तो कोण की मी नवीन नाही, तर मी चाललो बाबा जसं म्हणतील तसं चाललो आम्ही. आता मस्तपैकी हार फुलं घेतले. बाबा बोलले की मूर्तींना हार घ्यायचे, तर 5 हार घेतले बुक करून. तर त्यांनी 5 हार देऊन दिले मस्त मापून वगैरे. 5 हार गेल्यानंतर आम्ही लोकेशनला पोचलेलो. लोकेशनमध्ये त्यांचे जे ओळखीचे माणसं आहेत ते भेटले, त्यांना वेगळे बोलू लागले. मी विचार करत भाई मध्य प्रदेशमध्ये भाईची जान पहिचान, चल ठीक आहे. तर बाबा गेलेले मस्तपैकी पूजा वगैरे केली. सगळ्यात पहिले हार त्यांचाच होता, त्यांनीच पहिला सुट हार टाकलेला लकेली. त्यांनी हार वगैरे टाकला, दर्शन वगैरे घेतले. आम्ही वेट करत बसलो पालखीची. तर थोड्याशा वेळाने पालखी बी आली, गाजावाजा करत वगैरे मस्तपैकी पालखी वगैरे बघितली. मी बी पहिल्यांदा बघतो, मला बी थोडा उत्साह वाटत होता की काय हे बाई एवढं दूरून येऊन. तर बघत होतो काय नाही. तर थोडंसं मस्तपैकी मग एक छोटीशी अहिल्याबाई दिसली. मी तिच्याकडं झूम करत होतो, पण ती लपूनच जात होती. मी हर वेळेस काढायचा प्रयत्न करत हो हर वेळेस लपायची. मी तिचा व्हिडिओ काढला. नंतर डबल एक आली, ती बाई सुंदरच होती. मग तिचाही काढलेला मस्त. मी एक डबल आली, तिच्यावर मोठी आली, तिचाही काढला. पण याच्यात विशिष्ट गोष्ट, याच्यात मुसलमान पण आहे बघा, जातीवाद करायचं नाही. आम्ही सगळेजण तयारी केलेली, सगळेजणांची तयारी वगैरे झाली. तर सगळेजण पालखी रेडी झालेली अहिल्याबाईच्या वाड्याकडे जाताना. तर सगळे रेडी. तर मला रस्त्यात ते पोस्टर दिसलेले, तुम्ही बघू शकता. 22 ऑगस्टची तारीख आहे, पालखी यात्रा. आम्ही त्या पालखीसाठी झालेलो एवढ्या दूर. तर पालखीसाठी आम्ही गाडीतून हे करत होतो की पालखी जेव्हा आपल्या याच्यावर जाते, म्हणजे अहिल्याबाई होळकरच्या वाड्यात जाईल, त्याच्या मागं आम्ही गाडी चालवायची. तर बघू शकता बरं. तर तसं आम्ही गाडीत बसून पाहत होतो कधी पोचते वाड्यात. तर फायनली आम्ही वाड्यात पोचल्यानंतर मला मोठं गेट दिसलेलं. आता बाई मला याच्यातल्या गेटातले ते लाकूड साग म्हणतात त्याला, हे छोटंसं गेट, जे छोटे लोक येत असतील भेटायला अहिल्याबाई होळकरांना. इथं किती प्रजाला बसत असेल व किती माणसं इथं काम करत असेल, मी बी इमॅजिन करायचं हे करत होतो. तर बाय द वे मी समोर जातो, गाडी राहू देतो मागं. हे म्हणजे इथं साडी बनते, म्हणजे इथं अहिल्याबाईंनी पहिले स्टार्ट केलेली, म्हणजे बिझनेस नसतो का छोटासा, तर तसं काहीतरी होतं. तिथं बिझनेस चालू होता. मी तिथं नंतर दाखवेल तुम्हाला. हे गेट किती मोठे गेट, त्याच्यात मी बघितलं राजांना. हे अहिल्याबाई होळकरचे वंशज, हे तिथले राजा होते. म्हणजे ते जो प्रोग्राम होता त्यांनी ठेवलेला होता. आणि त्यांना पहिले नजरेत बघितलं भाई, मला डायरेक्ट फॉरेनरच वाटत होते. म्हणजे कितला गोरा, किती मोठा दिसतोय भाई तो. आणि सगळे लोक त्यांना वेट करत जात त्यांची. ते होते बी महाराजा टाईप भाई, वाटत होते हा एक महाराजा आहेत ते खरं. मग त्यांची ती पूजा वगैरे पाठ वगैरे केली त्यांनी. आणि मस्तपैकी हार वगैरे टाकलेला, पूजा संपन्न वगैरे केलेली. आता सगळेजण फोटोशूट वगैरे करतील. सगळी प्रजा वगैरे पाहत होते राजाकडं की कसं आहे भाई. मी तर पहिल्यांदा पाहत होतो, मला तर वेगळंच वाटत होतं. तर सगळं अहिल्याबाई होळकर ज्याचे छोट्या चिमुकले आलेले, ते सगळं फोटोशूटसाठी तयार झालेलं. तर सगळ्या जणांनी फोटो वगैरे काढायसाठी एकदम लाईनीत वगैरे लागले. महाराजांनी बी त्यांनी वगैरे फोटो वगैरे शूट केलं एकदम, कारण की आजच्या दिवसच ते असतात, तर ते आजच्या दिवसच सगळ्यांना भेटतात. तर बापू बी आलते, तर बापू बी त्यांच्यासोबत गेले फोटो काढायला. मस्तपैकी मस्त गप्पा वगैरे मारला त्यांनी त्यांच्यासोबत. काय गप्पा मारतात मलाही माहीत नाही बघा, तुम्हाला बी दाखवतो. काय मारली मलाही काय लक्षात नाही, बट मारली काही ते. त्यांना बाई ते फॉरेनर दिसतोय, पण त्याला हिंदी येते एक बाय द वे. मी त्याच्यासोबत बोललेलो तेव्हा त्या महाराजांनी, मी बोललो
वगैरे. तर बापूजींनी त्यांनी हार वगैरे टाकला, त्यांनी हार वगैरे आणले होते तर सगळं टाकू. पण हा फॉरेनर आहे हा यार, त्याला हिंदी किती भारी येते, पण तो दिसतो बी किती, त्याला पाहणंच बेकार आहे, डेंजर, एकदम भारी इन्सान आहे. हे राजवाडा आहे अहिल्याबाई होळकरचा त्या जमान्यातला. मी इमॅजिन करलो अहिल्याबाई होळकर ह्या एवढ्या मोठ्या वाड्यात राहत होत्या 1766 33 आय थिंक, त्याच्यात ह्या राहत होत्या. वाडा आहे तो. हे बघ खाली शिवलिंग सारखं बनवलेलं आहे. ही जागाच किती स्पिरिच्युअल वाटत आहे, एकदम बेस्ट ऑफ बेस्ट. यांचं म्हणजे पूजा वगैरे होती. हे बघा पूर्ण शिवलिंग दिसतंय खाली, दिसतंय ना. आता महाराज जे होते त्यांची हाताने पूजा होती, तर ती पूजा पाहत होतो आम्ही, तर मी रेकॉर्डिंग काढत होतो. महाराजांनी त्यांची पूजा वगैरे केली, मी पाहत होतो त्यांचं काय वगैरे वगैरे. सगळेजण तेच पाहत होते की काय पूजा वगैरे असते. मी तर पहिल्यांदा आलो, बाकीचे लोक हर वेळेस येत असतील, त्यांना माहीत असतं की काय नसतं काही नाही. एवढ्याच मी विचारलं यार किती भारी नाही त्यांचा वाडा. थोडंसं मी फ्लॅश मारताना मी तो थंडगार झालो कॅमेरा पकडता. तरी मी मला इमॅजिन करत होतो अहिल्याबाई होळकर या खिडकीदारांना त्याच्यातून पाहत असतील, त्यांच्या ते ठेवलेलं सगळं जुनं वस्तू, जशी ही घड्याळ, या घड्याळ चालू आहे आता सध्या, पण चालूच आहे ती घड्याळ पण चालू आहे. हे गेट त्यांचं अंदर काही जाऊ देत नाही ते. या त्यांच्या बंदुका, म्हणजे त्या टायमाला लढाईमध्ये यूज करणारे बंदूक होते त्या. मला तर वाढत होतं एखादी चोरू द्या, पण ते शक्य होऊ शकत नाही. बाई काय घर आहे. आता वाटत नाही का असं की बाहेर घरात राहावा एक टाइम, वाटते ना यार. मला तर वाटते बे कधी कधी अशा एका घरात राहावा एकदम जुनेवाला. हे ते पूर्वज जे त्या काळापासून राज्य करत गेलेले, यांचे पूर्वज ते सगळे 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 पूर्वजांना बी काढून घेतलं. म्हणजे जे लोक पाहत असतात त्यांनाही समजू दे होळकरांचा इतिहास काय असतो. तर आरती वगैरे चालू झाली, आरती वगैरे सगळ्यांनी आरतीसाठी हजर वगैरे आले. मी तर जस्ट व्हिडिओ शूट करत होतो भाई. मला तर सगळं मेमरीज फुल करायचं की काय जगलो आहे लाईफ, बस त्याच्यासाठी मस्त व्हिडिओ वगैरे काढत. मी झेटकाच होतो, बाकी कोण काढत नव्हतं एवढं सारं. मस्त अहिल्याबाईला ते सगळ्या छोट्या छोट्या होत्या, त्या सगळ्यांनी आरती वगैरे घेतली. मी गेलो माझ्या हिशोबाने, मला जायचं होतं समोर. तुम्हाला समोर एक गेट दिसले, मी डायरेक्ट त्याच्या बाहेर गेलो. गेल्याच्या नंतर मी असा नजारा बघितला जो आयुष्यात मी कधीही बघितला नसेल. म्हणजे बघितला खूप साऱ्या वेळा बघितला, बट असं वाटते ना की यार हे काय आहे, हे काय कुदरतचा करिश्मा असं म्हणावं लागेल ना त्या गोष्टीला. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं, याच्यात मूर्ती बी अहिल्याबाई होळकरांनी स्थापना केलेली. हे मंदिर पाहून किती, हे मंदिर भाई काय डिझाईन आहे त्याची, असं वाटते कोरलेलं आहे अख्ख्याचं अख्खं. पण ते बांधलेलं आहे त्या जमान्यात आपण नव्हतो. पण म्हटलं ह्या टायमात फक्त अहिल्याबाई होळकर इथं पूर्ण, मी ते इमॅजिनच करू नाही शकत. पुरे लोक असतील इथं, म्हणजे सिक्युरिटी गार्ड लोक. अहिल्याबाई होळकर इथून पूजा करत असतील, तिथून पूजा करत असतील. हे मंदिर त्यांनी फक्त त्यांच्या पूजेसाठी बांधलेलं. ओ भाई, म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. अरे यार, मी बघितलं असं अजिंठा वगैरेला, पण हे थोडंसं वेगळंच वाटत होतं. जी फिलिंग मला येत होती त्या टायमाला नव्हतं भाई तोड. मी खरं म्हणलं की काय बघितलं मी, एवढं सुंदर होतं की ते इमॅजिन बी नाही करू शकत मी. खूप सुंदर होतं ते, खूपच ग्रेटेस्ट ऑल टाइम होते यार ते, एकदम बेस्ट बांधलेलं भाई मंदिर म्हणजे याला म्हणतात मंदिर. आजकालच्या जमान्यात कधी मंदिर असं कधी बांधलं तर म्हणतील 100-200 करोड, तर काय म्हणत नसतील 500-600 हजार कोटी लिमिटेड लागतील ह्या टायमाला. वर पण लागू शकतात, पण 1000 मी सांगत आहे. मंदिर बी पूर्ण दगडाचं टेक्स्चर, असं वाटतंय की काय बनवलेलं आहे. आणि वाईब बी एकदम तुमतक वाला गाण्याचं. मला पण खूप आवडली बाईची डिझाईन जी पण आहे ना, खूप भारी डिझाईन आहे. मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप म्हणजे मलाच नाही, ऑब्विसली सगळ्या लोकांनाच आवडणार.
एवढं चांगलं मंदिर तर मी आयुष्यात कधी बघणार पण नाही भाई. मंदिर आहे, काय टेक्चर नाही, काय हवे हे नाही की म्हणजे जुने स्थळ ते नाही, मंदिर आहे ते डायरेक्ट ते एक ह्युमननी तयार करेल एक. भाई किती सुंदर आहे अरे, बेकार. त्याच्यासमोर इमॅजिन करू शकता का त्या जमान्यात अहिल्यादेवी होळकर त्या महलमधून येऊ शकते, त्याच्यानंतर खाली उतरेल, त्याच्यानंतर ती समुद्रात किनारे जातील, तिथं जहाज वगैरे लागेल असतील, बाहेर रोंगटे खडे होऊन जातील डायरेक्ट म्हणजे की एवढं खतरनाक सीन नाही इमॅजिन करू शकत. आणि चलो मंदिरात दर्शन वगैरे करूया आपण. मंदिरात तर मंदिर बी खूप सही, म्हणजे अहिल्यादेवी होळकर त्या टायमात येत असतील, बस पूजा करत असतील. किती छंद असेल त्यांना हा पूजा करायचा, हा शिवलिंगाच्या हाताने बसवलेला. आणि हा माणूस किती लकी असेल, तो रोज त्या माणसाला त्या शिवलिंगाला रोज पुसत वगैरे पूजा करत असेल. काही लोक काय लक घेऊन येतात. ओ भाई चला बाजूला बी दाखवतो काय तिथे मंदिर पुरं बघायची वेगळीच मजा येते. आणि त्यावेळेस काही हे नव्हतं बस सिमेंट वगैरे, भाई चुना माती. आणि तुम्हाला मेरे बापू दिख गए, बापू भी किसी न किसी साथ गप्पा मारते ही रहते भाई. जान भाई बड़े लोग बड़े भाई, हम ना कुछ कह सकते उसमें. तो मित्राला लगेच बोलला की भाई वर जाऊ नको, खालचे बोलतात, मी तर काही बोलत नाही, बट ठीक आहे. म्हणलं चला वर जाऊन थोडेसे फोटेज वगैरे काढू. त्यांनी पाठवून दिलं खाली, खाली येऊन जाऊ. ठीक आहे म्हणलं, जय श्रीरामचं. ते इथे ठेवलेली त्या हनुमानची मूर्ती, त्या हनुमानचं मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी. इथे चालू होता फोटोशूट बी चालू होता अँड यांचा तमाशा रील बी चालू होती. आणि पाऊस बी चालू होता. पावसाचं भाई पाऊस तर येऊ राहिला जाऊ राहिला, काय करावं त्या पावसाचं काय माहीत नाही. कधी ऊन पडतं एकदम कडकवालं, कधी खूप पाणी पडतो, बस वेगळाच चालू होतं. त्याच्यात हे रामजी जय श्रीराम जोर से. चला ठीक आहे, जय श्रीराम. यांचं म्हणजे इथं सगळंच अहिल्याबाई होळकरनी सगळ्यांचं वेगळंच होतं. आणि इथं दीप लावायचं मी ते झूम नाही केलं, बट मला नंतर दिसले त्याच्यात दिवे लावायचे असतं. म्हणजे भाई मी म्हणतो इमॅजिन करा फक्त त्या गोष्टीला, तिथं राहायची. मी इमॅजिन करत होतो. तिथं पाणी एक तर एवढा पडत होता खूपच. मी पाण्या पावसातच सगळे व्हिडिओ बनवले, सगळ्यांना पाण्या पावसाने सगळे वर चालले होते और मी चाललो होतो व्हिडिओ काढायला. जितक्या पाण्यात मी चाललो होतो लिमिटले खूप काय. आता मी तुम्हाला चाललो अहिल्याबाई होळकरची समाधी, ही आहे अहिल्याबाई होळकरची समाधी. एवढं विशेष नाही बट ठीक आहे, इथं अहिल्याबाई होळकरची समाधी आहे. मला वाटलं काय वेगळं असेल पण काही नाही, जस्ट नॉर्मल समाधी आहे हे. त्याच्यानंतर माग जे काय माहिती आता मला काही एवढं ठाऊक नाही आहे की मला लक्षात नाही काय आहे ते मंदिरं काय आहे ते, मलाही माहीत नाही. कोणाच्या असतील समाध्या मलाही काय माहीत नाही. हे बी समाध्या असू शकतात हे मलाही माहीत नाही. ते म्हणजे एवढा इतिहास वगैरे वाचला नाही मी, जस्ट व्हिडिओ बनवते असं काही एकदम डायरेक्ट लॉजिकल नाही बनवू शकत. हे हवेली ती जी मी अंदर होत होती, हे त्या टायमातली चित्रकला म्हणू शकतो. सगळे माणसं लंगे पण हिंडतात बाबा इथं. ना पाऊस काही सुसू नाही देऊ राहिला, एवढा पडत होता ना. एक टाइमला एवढा पाणी पडत होतं ना, एक टाइमला काहीच पडत नव्हता. म्हणजे ऊन पाऊस वेगळं सेम टू सेम मस्त मेगी. मी इथं भिजत एकदम पूर्ण हिडोकडं घाईमध्ये हो की समोर पण जायचं होतं ना. तर लास्ट शिवलिंग मी दाखवला, मी इथून शिवलिंग दाखवला. मी सीधे मस्त मी आता वल्लागड होऊन गेलतो. तिथून गेलो दुसरं मंदिर. हे एक मंदिर आहे जे प्राचीन मंदिर आहे. ह्या मंदिराची खासियत आहे इथं जे विष्णुदेवांनी किंवा कृष्ण भगवानांनी इथे दिवे लावले, त्याच्या प्रचलनाने दिवे लागलेले. तर त्या कारणास्तव ते जे लाल मंदिर दिसते हे तर असे सगळे देवांचे फोटो दिलेले आहेत. हे जे लाल मंदिर आहे याच्यात दिवे लागलेले आहेत, पण ते महाराज फोटो व्हिडिओ काढू देत नाही. तर त्यांनी बंद करायला लागलो. मी डायरेक्ट बंद करू की मोबाईलमधली चार्जिंग संपून गेलेली. तर गुड बाय, नेक्स्ट व्हिडिओ भेटू.